अमृतसर विरुद्ध NSC खानाव या दोन संघांमधली ही महत्त्वाची लढत. मागील सामना अगदी एकतर्फी पाहायला मिळाला. जय भारत वेलवली संघाने आरामात विजय मिळवला. क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश मिळवलाय. दोन्ही मॅचेस आपण जर पाहिल्या नो लॉस मध्ये त्यांनी येथे जिंकल्यात. विशेष कौतुक करावं लागेल. सामन्याला सुरुवात होते. पंचांकडून इशारा आलाय. लेट्स प्ले. गोलंदाज पहिले षटक घेऊन येतोय. गिरीश स्ट्राइक एंड वरती फलंदाज रोशन. गिरीशच्या पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत. कॉटन बॉलचा चान्स. पहिल्या चेंडूवरती प्लॅटिनियम डकचा शिकार. फलंदाज रोशन बॅक टू द पॅव्हलियन. आणि पहिल्या चेंडूवरती येथे मात्र विकेट मिळवली आहे. न्यू बॅटर मैदानावरती शिवमला इथे मात्र एक चांगला खेळ करावा लागणार आहे. कारण पहिल्या चेंडूवरती रोशन एक संघाचा महत्वाचा फलंदाज गिरीशने येथे पहिल्या चेंडूवरती बाद केलाय. मिड ऑन. त्यानंतर एक डीप मिड विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग. शॉर्ट फाईन लेग. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कव्हर आहे. त्यानंतर एक कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट मध्ये आहे. त्यानंतर एक फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक विकेट कीपर आहे. अगदी विकेट पासून थोडेसे लांब राहून येते विकेट कीपिंग करतायत गिरीश या षटकातील पुढील चेंडू घेऊन. गिरीशचा हा मात्र चेंडू चांगला. मिड ऑनच्या दिशेने एक सिंगल धाव. चिकी रन. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एकच धावेवरती येथे मात्र समाधान मानावं लागणार. डायरेक्ट हिट बसली असती तर काम येथे मात्र नक्कीच झालं असतं. सिंगल धाव येते धावफलकावरती येते. पहिली धाव धावफलकावरती नोंदवली गेली आहे. जय भैरवनाथ उसर संघाची. एक चांगली लढत पाहायला मिळणार का? मागील सामना येथे मात्र एकतर्फी पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये NSC खानाव बी संघाचा गोलंदाज नवीन पाटील याने मेडन ओव्हर या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर त्याने इथे फेकली होती. परंतु सामना थोडासा फसला होता आणि फसलेला सामना इथे मात्र अजय पाटीलच्या दमदार फलंदाजीने येथे मात्र जिंकून दिला. मागील सामन्याचा हिरो ठरला होता अजय पाटील. अष्टपैलू खेळ त्याने येथे केला होता. गोलंदाज गिरीश या षटकातील पुढील चेंडू घेऊन. डावखुरे हाताचा फलंदाज. सुरेख फटका ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री क्लिअर केली आहे. क्लिअर करणारा हा फटका येतोय षटकार. जबरदस्त येथे फटका. ऑफ स्टंपला थोडेसे सफल झाले होते फलंदाज आणि ऑन साइडला इथे डीप स्क्वेअर लेग मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि इथे पुरेपूर फायदा 6 धावांनी इथे फलंदाजाला मिळालाय. फलंदाज मनीष. धावसंख्या 7 धावा. गिरीशने इथे मात्र कमबॅक केलाय. हलकाच अपील येथे केला गेलाय. अपील मध्ये उत्साह आत्मविश्वास दोघांची कमतरता पाहायला मिळाली आहे. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर. फलंदाज थोडेसे फुटवर्कचा फलंदाजाने जरूर या चेंडूवरती वापर केला होता. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु गिरीश येथे चांगली गोलंदाजी करत असताना गिरीशच्या ह्या चेंडूवरती चेंडू हवेत. विकेट कीपर निलेश गोंधळी चेंडू खाली झेल पकडतायत. फलंदाज क्रमांक दुसरा येथे बाद. षटकार मारून येथे फलंदाज बाद होतोय मनीष. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. पहिल्या षटकामध्ये गिरीशने
येथे मात्र 2 फलंदाजांना माघारी परतवलंय. तंबूचा रास्ता दाखवलाय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय सुदेश. सुदेश सुद्धा मागील सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरला होता. चांगली कामगिरी सुदेशने येथे केली होती. 5 चेंडूंमध्ये तब्बल 21 धावा त्याने येथे ठोकल्या होत्या. तीच कामगिरी आता मात्र या मॅच मध्ये करावी लागणार आहे. कारण समोरचा जर संघ आपण पाहिला तर NSC खानाव हा संघ एक ताकदवर संघ आहे. कारण त्यांचं हे घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावरती ते नक्कीच याच मैदानावरती प्रॅक्टिस सुद्धा करत असतात. तत्पूर्वी हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा पंच इशारा करतायत. अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढतीय धावसंख्या 8 धावा. खराब चेंडू येथे शेवटच्या चेंडूवरती गिरीश गोलंदाजी करत असताना इथे फेकतोय. अतिरिक्त धाव येथे मोजली जाते. धावसंख्या 8 वरती पोहोचली आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. या चेंडूवरती इनसाइड आउट खेळलेला फटका. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येथे चेंडू मारलाय. मिडऑफचा क्षेत्ररक्षक येथे सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती मिळतात. षटक क्रमांक पहिलं पूर्ण होतंय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. 2 गडी बाद 10 धावा धावफलकावरती जय भैरवनाथ उसर संघाची. महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर विरुद्ध NSC खानाव ब या 2 संघांमधली ही दुसऱ्या फेरीची आजच्या रात्रीतील ही दुसरी लढत. यानंतर लढत होईल ती सुद्धा दुसऱ्या फेरीचीच लढत होईल. विघ्नहर्ता खारीकपाडा तसेच श्री गणेश बोरपाडा, PPF कुरुळ, श्रीराम वावे या संघांमध्ये यानंतरच्या होणाऱ्या लढती असणार आहेत. तर या सर्व संघांनी खऱ्या अर्थानं रेडी राहायचं आहे. ग्रामीण लॉट्स मधून आज आपण संघ पाहतोय. आज ग्रामीण लॉट्स मधून 2 संघ पुढे जाणार आहेत. उद्या ग्रामीण विभागातील एक लॉट्स आपण खेळवणार आहोत. त्यानंतर एक IPL फॉर्मॅट मधला लॉट्स उद्याच्या दिवशी खेळवणार आहोत. शिवम गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजीसाठी येतोय नवीन पाटील. नवीन पाटील येथे मात्र पहिली धाव या स्पर्धेमध्ये नवीन पाटीलने खर्च केली आहे. शिवम स्ट्राइक रोटेट करतोय. धावसंख्या 1 ने पोहोचले 11 वरती. 11 रन्स इन स्कोरबोर्ड. 11 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. चांगली गोलंदाजी येथे नवीनने मागील सामन्यामध्ये केली होती. डबल विकेट मेडन ओव्हर या आजच्या रात्रीतील पहिली मेडन ओव्हर फेकण्याचा येथे त्याने बहुमान मिळवला होता. उत्कृष्ट कामगिरी येथे झाली होती. आणि संकेतने सुद्धा आपण पाहतोय येथे मेडन ओव्हर फेकली होती. एकाच सामन्यामध्ये 2 मेडन ओव्हर पडल्या होत्या. कारण तुमच्याकडे जर अचूकता असेल गोलंदाजीमध्ये तर तुम्ही नक्कीच इथे मेडन ओव्हर चला टाइम वेस्ट करू नका, नाहीतर सकाळचे 7 वाजतील. नोंद घ्या याची. राईट आर्म राऊंड द विकेट. नवीन पाटीलचा हा चेंडू. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न. नवीन पाटील येथे मात्र चेंडू डॉट फेकतोय. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती स्थिर आहे. सुदेश कडून येथे चांगली कामगिरी होणार का? जय भैरवनाथ उसर संघाला सुदेशची बॅट चालणं हे खूप गरजेचं असणार आहे. नवीनचा हा चेंडू ऑफ स्टंप पासून दूर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. मात्र हा चेंडू वाईड आहे. खेळण्याच्या कक्षेबाहेरचा हा चेंडू होता. रेंज मध्ये चेंडू नव्हता. रेंजच्या खूप बाहेर टाकलेला हा चेंडू. अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या पोहोचले 12 वरती. 12 रन्स इन स्कोरबोर्ड. 12 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट राऊंड द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले चेंडू. सलग 2 चेंडू येथे वाईड येत आहेत. अतिरिक्त धावेने जय भैरवनाथ उसर संघाला येथे मात्र स्कोरशीट वरती धावा वाढतायत. फलंदाजांवरती दबाव नव्हे तर गोलंदाजावरती दबाव येथे येतोय की अतिरिक्त धावेने येथे मदत फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळते. धावसंख्या 13 वरती. नवीनचा हा चेंडू. सुदेश मात्र ह्या चेंडूवरती बीट झालाय. अगोदर लागोपाठ 2 चेंडू येथे वाईट फेकले होते आणि त्या अगोदरचा चेंडू येथे सिंगल धाव. एक चेंडू डॉट आला होता. एकूण 3 चेंडू या षटकामध्ये झाले. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. डीप कव्हर मध्ये, मिड ऑफ मध्ये पॉइंट, त्यानंतर फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग,
असं क्षेत्ररक्षण सजवलंय. बघूया चेंडू ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र थोडंसं वळण जरूर प्राप्त करतोय. डायरेक्ट हिटची गरज आहे, परंतु येथे मात्र एक सिंगल धाव मिळते. या सिंगल धावेने धावसंख्या 14 वरती. 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ आहे. नवीन येथे चांगली गोलंदाजी जरूर करतोय. फलंदाजांना इथे स्ट्रोक मारण्यापासून वंचित ठेवतोय. फलंदाजांना धावा रोखणारी गोलंदाजी नवीन पाटील याच्याकडून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन मैदानावरती आहे. लेग साईडच्या दिशेने 4 खेळाडू तर ऑफ साईडच्या दिशेने 5 खेळाडू आपण पाहतोय. नवीनच्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येथे कोणती चुकी करत नाहीये. तिसरा हादरा बसलाय जय भैरवनाथ उसर या संघाला. 3 विकेट डाऊन. वरती येतोय. चांगला खेळ इथे स्वराजला आता मात्र दाखवावा लागणार आहे, कारण 3 गडी बाद 14 धावा धावफलकावरती असं हे समीकरण पाहतोय. या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं बाकी. पुन्हा एकदा नवीन पाटीलची भेदक गोलंदाजी पाहतोय. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती मात्र चेंडू स्लॉट मध्ये मिळालाय आणि थेट पार्किंग लॉट मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. काऊ कॉर्नर, सीमारेषा बाहेर. षटकार आपण जर पाहिला तर प्रोजेक्टेड स्कोर आतापर्यंत 40 पर्यंत पोहोचू शकतो. कारण मागील 2 षटकांचा आपण खेळ पाहिला तर 2 षटकांमध्ये 10च्या सरासरीने येथे 20 धावा धावफलकावरती आल्यात. उत्कृष्ट गोलंदाजी नवीन पाटील येथे करत होता, मात्र शेवटच्या चेंडूवरती एक षटकार खाल्ला आणि एक सरासरी आपण पाहतोय. ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर 45 ते 50 पर्यंत धावा धावफलकावरती माराव्या लागणार आहेत, तरच एक सामन्याला चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळू शकेल. क्रिकेटचा हा खेळ सर्वांच्या आवडीचा असा हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्यांची संख्या या भारत देशामध्ये भरपूर आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला हॉकी हा खेळ सिलेक्ट करावा लागेल. अजय गोलंदाजीसाठी आलाय. अजय वरती हल्ला चढवलाय. बिग 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 षटकार बाय सुदेश. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 26 वरती. 26 रन. सुदेश शिंदेच्या मधून आलेला हा पहिला षटकार. मागील चेंडूवरती सुद्धा षटकार आला होता. अजयचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका कार्पेटच्या आधारावरती. सिंगल धाव इथे धावफलकावरती मिळते. धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. अजयने ते मात्र या चेंडूवरती फलंदाजाला मोठा फटका मारून दिलेला नाहीये. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. मागील आपण जर चेंडू पाहिले, दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार आला. कारण 2 चेंडूंवरती 2 षटकार आल्यानंतर धावसंख्या लगेच आपण पाहतो येथे वाढली आहे. परंतु अजयकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे. बरेच वर्ष अजय गोलंदाजी करताना आपण अजयला पाहतोय. यावेळचा खोलवा टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. कार्पेटच्या आधारावरती सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या वाढते. 28 वरती पोहोचले. 28 रन्स इन स्कोर बोर्ड. 28 धावा इथे धावफलकावरती लागली आहे.
अजयने दोन्ही चेंडू फलंदाजाला अगदी रोखण्यासारखे इथे फेकलेत. अजिबात फलंदाजांना इथे डोकं वर काढून दिलेलं नाहीये मागील दोन्ही चेंडूवरती. समोर फलंदाज आहे सुदेश शिंदे. मागील सामन्यामध्ये सुदेशने केलेली झटपट शॉर्ट अँड स्वीट अशी कामगिरी त्याने येथे मागील मॅचमध्ये केली होती. तीच कामगिरी आता मात्र या मॅचमध्ये सुद्धा त्याला करावी लागणार आहे. परंतु समोर एक अनुभवी असा गोलंदाज अजय पाटील समोर आहे. अनुभव इज अ बेस्ट टीचर हे प्रत्येक खेळामध्ये म्हटलं जातं. अनुभव हा खेळाडूचा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा घटक असतो. यावेळचा चेंडू लेंथ बॉल होता. लेंथ बॉलवरती मात्र फलंदाज बीट झालेत. ऑन साईडला स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटमध्ये या क्षेत्रामध्ये मारण्याचा फलंदाजाचा मानस होता. तो मात्र गोलंदाज या चेंडूवरती उधळून लावतोय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा स्थिर आहे. अजय पुढील चेंडू घेऊन या चेंडूवरती बॅटची आतली कडा लागून चेंडू गेलाय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एकच धाव या चेंडूवरती मिळणार. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या 29 वरती पोहोचली आहे. 29 रन्स इन स्कोर बोर्ड. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगलं कमबॅक येथे या षटकामध्ये केलंय. पहिल्या चेंडूवरती गुरुजी षटकार आल्यानंतर गोलंदाज येथे मात्र आतापर्यंत 3च धावा खर्च करतोय. एक समाधानकारक षटक समाप्त होण्याच्या मार्गावरती आहे, जिथे प्रत्येक षटकामध्ये एक षटकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती येथे फलंदाज वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. स्वराज स्ट्राइक एंडवरती आहे. स्वराजने खेळलेला फटका ऑन साईडला वाईडेश लॉंगॉनच्या दिशेने एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. षटक क्रमांक 3 पूर्ण झालाय. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा गोलंदाज अजय पाटीलने 10 धावा खर्च केल्यात. तिन्ही गोलंदाजांनी 10च्या सरासरीने येथे धावा खर्च केलेल्या आहेत. 10च्या सरासरीने फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे धावा बनवल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये येथे षटकार आलाय. चला मागील सामन्याचा सामनावीराचा मानकरी चेतन पाटील चला आपण आलेले नाहीयेत, तर लवकरात लवकर येथे सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे चेतन पाटील. तसे टॉस साठी यायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला की लगेच टॉस साठी या. विघ्नहर्ता खारीकपाडा विरुद्ध श्री गणेश बोरपाडा दोन्ही संघाचे कर्णधार हे षटक संपल्यानंतर येथे लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीचा हा तिसरा सामना रंगणार आहे. गोलंदाज शेवटचे षटक घेऊन येतोय पंकज गोंधळी. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू पंकजचा. पहिल्या चेंडूवरती खोलवर मारा, अचूक मारा, भेदक मारा, आक्रमक मारा. डॉट चेंडूने येथे मात्र सुरुवात करतोय. चांगली सुरुवात येथे म्हणावी लागेल या षटकामध्ये. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू. विकेट कीपर निलेश गोंधळी येथे चांगलं कामगिरी निभावत आहेत. पाहूया पुढील चेंडू पंकजचा हा मात्र चेंडू ओव्हर पिच वाईडेश लॉंग ऑन सीमारेषा बाहेर जातोय. अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक फटका. षटका पद्धतीने खेळ केली होती असा चेतन पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. मी सन्माननीय विजय पाटील यांना विनंती करतोय. ऑन साइड अनंत टोपले यांच्या शुभास्ते आपण इम्प्रेशन मेन्सवेअर सुमित ठाकूर यांच्या वतीने दिलेला टी शर्ट आणि त्याच वेळेला या मंडळाच्या वतीने दिलेला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी चेतन पाटीलला सन्मान करतोय. 2 राऊंड जिंकलेत. पुढील राऊंडसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि निवडत पुन्हा एकदा सौरभ सुब्रे यांकडे धन्यवाद. तत्पूर्वी या चेंडूवरती 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली आहे 38 वरती. पहिला चेंडू डॉट आला होता, मात्र त्यानंतरचा चेंडू वर पिच गेला, षटकार आला. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न इथे पंकजने केला. पुन्हा एकदा चांगला फटका. स्वीट साऊंड येथे या चेंडू मधून आलाय. गाव कॉर्नर सीमारेषा बाहेर जातोय. अप्रतिम षटकार.
टायमिंग याची योग्य सांगड या चेंडूवरती झाली होती. धावसंख्या 6 ने पोहोचली आहे 44 पर्यंत. हे षटक हे ते मात्र महागडं ठरत आहे, कारण 2 षटकार पंकज गोंधळीच्या गोलंदाजीवरती स्वराजच्या बॅटमधून आलेला हा तिसरा षटकार पाहिला. चला दुसरा चेंडू द्या. दर्जेदार स्ट्रोक येथे पंकजच्या गोलंदाजीवरती स्वराज येथे ठोकतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. वैयक्तिक 22 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 44 पर्यंत पोहोचली आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडूवरती फलंदाज कामगिरी येथे मात्र उत्कृष्ट करणार का? एक चांगला खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळणार का? कारण मिडल ऑर्डर फलंदाजाची हीच खऱ्या अर्थानं भूमिका असते. 5व्या 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकावरती हे मिडल ऑर्डर फलंदाज खऱ्या अर्थानं एक चांगला खेळ त्यांच्या बॅटमधून होणं गरजेचं आहे. पंकजचा हा चेंडू, यावेळचा चेंडू फुल टॉस, वायडेश लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक येथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. धावा मात्र येथे सेव्ह करतोय. 4 धावा तब्बल या चेंडूवरती सेव्ह झाल्यात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. अप्रतिम येथे एफर्ट्स येथे लावलेत. अगदी हवेमध्ये उडी मारून चेंडू येथे सीमारेषेच्या आतमध्ये फेकलाय. 4 धावा सेव्ह केल्यात. 46 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या इनिंग मधला. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज जरूर मोठा फटका खेळण्याचा मानस असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, वायडेश मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण येथे मात्र खराब होतंय. त्याचा फायदा येथे मात्र 4 धावांनी मिळतोय. षटक क्रमांक 4 पूर्ण. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 50 धावा. ते एनएसी खानाव बी संघाला. शेवटच्या ओव्हर मध्ये येथे मात्र तब्बल 20 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण झालं एका बाजूला, मात्र दुसऱ्या साईडला खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा येथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने उचलला. तो म्हणजे जय भैरवनाथ उसर या संघाने. महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावा बनवल्यात. तर 4 षटकांमध्ये 51 धावांचं टार्गेट असणार आहे ते एनएसी खानाव बी या संघाला. उत्तरार्धाच्या खेळाला आपण सुरुवात होईल. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार चला लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. विघ्नार्था खारीकपाडा विरुद्ध श्री गणेश बोरपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार चला टॉस साठी या. या इनिंगचा आपण जर खेळ पाहिला तर रोशन पहिल्या चेंडूवरती बाद झाला. त्यानंतर मनीषने 6 धावा काढून एक षटकार मारत तो बाद झाला. शिवम वैयक्तिक 2 धावांवरती येथे बाद झाला. परंतु सुदेश आणि फलंदाज स्वराज यांनी येथे मात्र दोघांनीही नाबाद. 9 चेंडूंमध्ये स्वराजने 30 धावांची खेळी साकारली. एक चौकार, 3 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले. एक उत्कृष्ट कामगिरी 5व्या क्रमांकावरती फलंदाज स्वराजने येथे केली. टॉस घेतोय सौरभ. एका बाजूला विघ्नर्थ खारीकपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश बोरपाडा. या दोन्ही संघादरम्यान नेक्स्ट मॅच असणार आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि दोन्ही संघादरम्यान आता टॉस होणार आहेत. एका बाजूला ऋषिकेश तुरे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सौरभ. हे दोघेही कॅप्टन राहिले आहेत. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना असेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. अगोदरच्या मॅचमध्ये ऋषिकेश कॅप्टन थोडासा फ्लॉप गेला होता, परंतु आता यावेळेस त्याला नक्कीच कमबॅक करावं लागेल. केदार भगत यांची धुवाधार बेफान अशी फलंदाजी अगोदर मागील मॅचमध्ये पाहिली. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. हु इज कॉल कोणाचा असेल? बोरपाडा संघ कॉल करेल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय खारीकपाडा. निर्णय सांगायचा आहे. फील्डिंग फर्स्ट. धन्यवाद. तर विघ्नर्था खारीकपाडा ओन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट.
NSC खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव आयोजित या भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा मी सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. ग्रामीण 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. तसेच गाव टू गाव IPL फॉर्मॅट यामधून एकूण 16 संघ सहभागी झालेले आहेत. ग्रामीण संघाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 80,000 रुपये, तृतीय क्रमांक 40,000 रुपये. तसेच गाव टू गाव IPL फॉर्मॅट प्रथम क्रमांक 1,50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 80,000 रुपये. आकर्षक अशी चषकं दिली जाणार आहेत. उत्कृष्ट गोलंदाज दोन्ही फॉर्मॅटमध्ये एक सायकल असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज तसेच फलंदाज दोघांनाही एक सायकल असणार आहे. आणि मालिकावीरासाठी 2 बाईक असणार आहेत दोन्ही फॉर्मॅटमध्ये. जिंकण्यासाठी टार्गेट आहे 51 धावांचं. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती सुंदररित्या पूल मारलेला फटका. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलागावरती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तत्पूर्वी 2 धावा फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केल्यात. चांगली सुरुवात येथे फलंदाज अनिल जमादार आणि त्याच्या जोडीला आलेला फलंदाज अजय पाटील या दोन्ही बॅटर्सना येथे मात्र चांगली सुरुवात देणं संघासाठी खूप गरजेचं असणार आहे. पहिल्या चेंडूवरती येथे 2 धावा आल्यात. गोलंदाज जयेंद्र शिंदे येथे गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना बघूया चेंडू. ह्या चेंडूवरती खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. येतोय एक अप्रतिम दमदार सिक्सर. दमदार सुरुवात, आक्रमक सुरुवात. धावसंख्या 6 ने 8 धावा धावफलकावरती. अनिल जमादार एक अप्रतिम सुरुवात देण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटमधून. कारण दोन्ही चेंडू गोलंदाजाने इथे मात्र लूज टाकले होते. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडेसे ऑफ स्टंपला शफल झाले होते. हुक मारण्याचा प्रयत्न होता किंवा पूल मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून गेलाय. गोलंदाजाने मात्र या चेंडूवरती कमबॅक केलंय. जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट आहे. जवळपास आपण जर सरासरी रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं, करंट रन रेट आता मात्र 16च आहे. 13.5च्या सरासरीने ते समोरच्या दिशेने खेळलेला फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. स्ट्रेट डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड येतोय सिक्सर. ऑफ द बॅट असं कनेक्शन झालं होतं. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 14 वरती. सुंदर फटका. अगदी ओव्हरपिच स्वरूपाचा हा चेंडू टाकला होता. समोरच अगदी बॅटच्या पुढ्यामध्ये टाकलेला हा चेंडू होता. धावसंख्या येथे 6 ने वाढली आहे. धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी अजून 37 धावांचं टार्गेट असणार आहे. 14 धावा आल्यात. चांगली सुरुवात इथे पहिल्या षटकामध्ये आली आहे. यावेळचा चेंडू स्लोवर वन. फटका इथे फसलाय. चेंडूवरती फटका लटकलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक झेल पकडतोय. फलंदाज अनिल जमादार बॅक टू द पॅव्हलियन. द 50वी विकेट याच्या रात्रीमध्ये नोंदवली गेले. NSC खानाव नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये या NSC खानावच्या मैदानावरती झटपट धावा बनवण्याच्या नादामध्ये येथे मात्र 2 षटकार मारून वैयक्तिक 14 धावा काढून अनिल जमादार येथे बाद होतोय. चांगली सुरुवात येते पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने करून दिली आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी. न्यू बॅटर मैदानावरती
निलेश गोंधळे या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं सर्वे सर्वा इथे मैदानावरती मात्र खेळताना आपण पाहणार आहोत. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येथे मारलाय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण, एक गडी बाद, 14 धावा धावफलकावरती नोंदवली गेली. सौरभ, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर जयेंद्रच्या गोलंदाजीवरती खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी झाली होती. असं वाटलं होतं की या गोलंदाजीमध्ये खूप सारे मोठे फटके येतील, परंतु तदनंतर शेवटी 2 बॉलचं आपण ॲनालिसिस केलं तर 2 बॉलवरती त्याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला. परंतु आता मात्र नक्कीच सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाही आहे, कारण जवळपास 3:30 वाजून गेलेले, 4 वाजायला आलेले आहेत आणि अजून भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती ज्याने मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मान पटकावला होता तो अजय पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती आलेला आहे. सौरभ, पाहायला गेलं तर दोन्ही संघ आता मी म्हणेन समसमान स्थितीमध्ये आहेत. इथून दोन्ही संघ मात्र जिंकण्यासाठी सुरुवात करू शकतात. एक महत्त्वपूर्ण फलंदाज अनुला बाद केल्यानंतर आता निलेश गोंधळे हा मात्र मैदानावरती गेलाय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अजय पाटील. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अजय पाटील ज्याने मागील मॅचमध्ये मात्र धुवाधार कामगिरी केली होती, तीच आता मात्र धुवाधार कामगिरी बॅटच्या साहाय्याने आता मात्र त्याला करावी लागणार आहे. तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर अजून जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 37 धावांचं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट 12.33 रिक्वायर्ड रन रेट आहे. करंट रन रेट 14च्या सरासरीने हे करंट रन रेट आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये मिळाली होती, मात्र अनिल एक चुकीचा फटका त्याने खेळला आणि फलंदाज बाद झाला. यावेळचा चेंडू वाईड लाईन वरती येथे यॉर्क काढण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज शुभम शिंदेची. चांगली सुरुवात येथे पहिल्या चेंडूवरती त्याने करून दिली आहे. जय भैरवनाथ उसर विरुद्ध NSC खानाव बी या दोन संघांमधली ही लढत चेसिंग करतायत. ऑफ स्टंप पासून येथे खूप दूर ठेवलेला हा चेंडू, वाईटचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव या चेंडूवरती मोजली जाते. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स, 15 धावा धावफलकावरती. एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यात सुंदर असं हे आयोजन, सुंदर असं हे नियोजन या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतोय. राईट अमोर द विकेट. पाहूया हा चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, खेळण्याच्या कक्षेमधला हा चेंडू. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. अजयला इथे मात्र थोडशा आपल्या फुटवर्कचा वापर करून चेंडूच्या दिशेपर्यंत, चेंडूच्या टप्प्यापर्यंत इथे पोहोचावं लागणार आहे. ते चेंडू जर पठ्ठ्यामध्ये जर आला तर अजय नक्कीच कार्यक्रम करू शकतो 6 धावांचा, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागले. एक चेंडू वाईट गेला, मात्र त्याच लाईन लेनने इथे गोलंदाजी करतोय, त्यामुळे 2 चेंडू या षटकामध्ये डॉट आलेत. राईट अमोर द विकेट. अजयने खेळलेला फटका, चेंडू गॅप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग. 2 क्षेत्ररक्षकांना चीर करत पार करत चेंडू जातोय सीमारेषा पार. वेलकम चौकार. चांगला गॅप इथे निवडला ऑन साइडला, पुल मारलेला हा फटका. 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग चौकार येतोय. 19 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू शुभम इथे मात्र रनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय. डेड बॉलचा इशारा पंच करतात. लॉ नंबर 20 डेड बॉल. जिंकण्यासाठी 15 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू मध्ये 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. राईट अमोर द विकेट. ह्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला मारलाय. 1 धाव फलंदाज सहज पूर्ण करतायत. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे या षटकामध्ये. जिंकण्यासाठी 14 चेंडू 31 धावांची आवश्यकता. या 2 चेंडूमध्ये एकतरी मोठा फटका आला पाहिजे तर समीकरण इथे जुळू शकतं. समीकरणापर्यंत इथे धावफलकावरती धावसंख्या पोहोचू शकतायत.
निलेश कोंदळे येथे एक मोठा फटका या दोन चेंडूंमध्ये एक तरी मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येथे निघणार का? लेग साईडच्या दिशेने 5 खेळाडू तर ऑफ साईडच्या दिशेने 4 खेळाडू आहेत. गोलंदाज शुभम येथे गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू फुल टॉस. खराब चेंडू वेस्ट हाईटचा इथे मात्र नो बॉल दिलाय. धावा आल्या पाहिजेत त्या धावा अशा प्रकारे इथे मात्र येत आहेत. एक धाव अतिरिक्त प्लस एक धाव 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. धावसंख्या 22 वरती पोहोचली आहे. 22 रन्स जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन बदलतंय. 14 चेंडू शिल्लक 29 धावांची आवश्यकता आणि येणारा चेंडू येथे मात्र फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे बघा नीट पहा आहे फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल वरती येथे मोठा फटका येणार का? अजय येथे मोठा फटका लगावणार का? शुभम वरती दबाव जरूर असणार आहे. ओके अजय ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला इथे मात्र ऑन साइडला खेळलंय. कार्पेटच्या आधारावरती सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने इथे वाढली आहे. धावसंख्या पोहोचले 23 वरती. 23 रन्स 23 धावा धावफलकावरती नोंदवली आहे. चांगलं क्रिकेट इथे मैदानावरती पाहायला मिळते. ट्यूब फॅक्टर मैदानावरती जरूर आहे आणि त्याचा फायदा इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा होतोय. कधी कधी फलंदाज सुद्धा त्याचा फायदा उचलत आहेत. कधी कधी गोलंदाजाला चेंडू आवश्यकतेप्रमाणे टाकता येत नाही. चेंडू ओव्हरपिच जातो यॉर्क करण्याच्या नादामध्ये. फुलटॉस जातो कारण चेंडू थोडासा ओला सुद्धा होतोय. पाहूया चेंडू मिस. फलंदाज येथे मात्र बीट झालेत. निलेश या चेंडूवरती फटका मारण्याचा जरूर प्रयत्न करतात. चेंडू येथे डॉट येतोय. षटक क्रमांक 2 पूर्ण होतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 23 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता असणार आहे. कारण मागील आपण जर इनिंगचा खेळ पाहिला तर पहिल्या 3 षटकांमध्ये 30 धावा होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र 20 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. त्यामुळेच 51 धावांचं टार्गेट NSC खानाव बी संघासमोर येथे राहिलंय. यानंतर सुद्धा एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. विघ्नहर्ता खारीकपाडा विरुद्ध श्री गणेश बोरपाडा या 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढत आहे. प्रेक्षकांना यानंतरच्या लढती येथे मात्र चांगल्या पाहायला मिळणार आहेत. न्यू बॉलर शिवम गोलंदाजीसाठी येतोय. शिवमची गोलंदाजी या षटकामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे जय भैरवनाथ उसर संघासाठी. कारण या षटकामध्ये जर 14-15 धावा जर धावफलकावरती आल्या तर सामना NSC खानाव बी संघ आपल्या बाजूने झुकवू शकतो. जर या षटकामध्ये 4-5 धावांचं जर षटक शिवमने जर फेकलं तर सामना इथे मात्र NSC खानाव पासून दूर जाऊ शकतो. बघूया चेंडू अजयसाठी. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू. खेळण्याच्या कक्षेमधला हा चेंडू आहे. वाईड लाईन वरती येथे गोलंदाजी होते. अजयला अजिबात येथे मात्र रूम दिला जात नाहीये. अजयला अजिबात चेंडू बॅट वरती दिला जात नाहीये. अगदी बॅटच्या मध्ये किंवा बॅटच्या पुढ्यामध्ये किंवा फुल टॉस अशा प्रकारची गोलंदाजी अजिबात होताना दिसत नाहीये. ऑफ स्टंपला शफल होऊन ऑन साइडला इथे चेंडू गॅप मध्ये जरूर मारला. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. सिंगल धावेने ते मात्र दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती येऊ शकतो. थोडासा अटॅक वरती जरूर भर द्यावा लागणार आहे कारण चेंडू शिल्लक आहे 10. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंमध्ये कमीत कमी ॲव्हरेज जर आपण जर काढलं तर 2 तरी मोठे फटके या 4 चेंडूंमध्ये आले पाहिजेत. ते 2 मोठे फटके या षटकामध्ये येणार का? शिवम या षटकामध्ये ते 2 फटकेवर रोखणार का? कारण रोखणारी गोलंदाजी त्याला इथे करावीच लागणार आहे. निलेश यांनी खेळलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये कार्पेटच्या आधारावरती डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सुदेश. सिंगल धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 25 वरती. जिंकण्यासाठी आता मात्र 9 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 26 धावा. पूर्वार्धाच्या खेळामध्ये मिडल ऑर्डर मध्ये केलेली खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी स्वराज आणि सुदेशने. त्यामुळे संघाला इथे 50 पर्यंत मजल मारता आली होती. ओके अजय मोठा फटका खेळणार का? अजयला इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी होते. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्कर स्वरूपाची गोलंदाजी होते. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे.
धावफलकावरती 25 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता. अजूनही सामना आहे मी असं म्हणेन, कारण अजयकडे क्षमता आहे. अजय इथे मोठा फटका जरूर खेळू शकतो. ऑफ स्टंप पासून खूपच दूर टाकलेला हा चेंडू. पंच प्रीतम पाटील सर वाईटचा इशारा कळवतायत. अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढतीये. समीकरण बदलतंय. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता. निम्मी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. अजून निम्मी धावसंख्या पूर्ण करायची आहे. शिवम या षटकातील पुढील चेंडू घेऊन 8 चेंडू 25 धावा. आणखीन एक खराब चेंडू. पंच आमच्या दिशेने वळलेत. गुणलेखक डरणे गुरुजी एक धाव स्कोरशीट वरती वाढवत आहेत. 27 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 24 धावा. सामना अगदी चुरशीचा रंगतोय. सामना अगदी उत्कंठावर्धक होतोय. मात्र मोठा फटका अद्याप आलेला नाहीये. अजय येथे मात्र मोठा फटका अजयच्या बॅटमधून येथे निघणार का? ऑफ स्टंप पासून दूर ठेवलेला हा चेंडू. चांगला चेंडू येतोय, कारण या चेंडूवरती कोणती धाव मात्र फलंदाजांना मिळत नाहीये. जिंकण्यासाठी आता मात्र 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 24 धावा. चांगली गोलंदाजी येथे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंप पासून दूर येथे चेंडू फेकलेत आणि त्याचा फायदा येथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला झालाय. अजयने खेळलेला फटका. चेंडू हवेत आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला मारलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये मारलाय. तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती मिळते. षटक क्रमांक 3 पूर्ण होते. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंमध्ये 23 धावा अशक्य प्राय येथे आव्हान असणार आहे. अजय येथे मात्र इतिहास घडवणार का? 6 चेंडूमध्ये 23 धावा पूर्ण करणार का? चेक. चला, खेळाडूंना विनंती असेल, प्लीज आपण जास्त वेळ मात्र खर्च करताय. विनंती असेल, वेळ मात्र अजिबात दवडायचा नाहीये. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 14 सामन्यांचं टार्गेट आहे आणि अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. सो प्लीज कोणीही टीम मीटिंग मैदानावरती अजिबात घेऊ नये. धन्यवाद. शेवटचं षटक, महत्वाचं षटक. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. सौरभ गोलंदाजीसाठी येतोय. सौरभची गोलंदाजी या सामन्यामध्ये धावा रोखणारी गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे. अजय या षटकामध्ये 23 धावा पूर्ण करणार का? 3 ते 4 मोठे फटके इथे अजयला मारावे लागणार आहेत. सौरभचा पहिला चेंडू. अजयने खेळलेला फटका. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. कोणती चुकी होत नाहीये. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 2 येथे बाद. न्यू बॅटर मनोज मैदानावरती पोहोचतोय. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 5 चेंडूमध्ये 23 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. मनोज एक इतिहास आपल्या नावावरती येथे नोंदवणार का? सामना NSC खानाव बी संघाला थोडासा खडतर येथे जाणार आहे, कारण चांगली गोलंदाजी येथे झाली आहे. जयेंद्र येथे खराब झाला, परंतु शुभम आणि शिवम ह्या गोलंदाजाने येथे मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेत. रोशनच चेंडू खाली येतोय. कोणती चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा गडी येथे बाद केला. फलंदाज बाद होत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज. पहिली हॅट्रिक आजच्या रात्रीमध्ये येथे गोलंदाज सौरभ नोंदवणार का?
लागोपाठ 2 चेंडूवरती लॉंग ऑनच्या दिशेने रोशनने ते मात्र चांगले झेल पकडलेत. हॅट्रिक चेंडूवरती हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. सौरभ या गोलंदाजाने या स्पर्धेमधली याच्या रात्रीतील पहिली हॅट्रिक नोंदवली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी डीजे. तीन चेंडूवरती 3 विकेट मिळवल्यात. सामन्याचं इथे मात्र संपूर्ण रूप संपूर्ण पारड येथे मात्र आपल्या बाजूने वळवलंय. महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर. चौथ्या चेंडूवरती येथे मात्र कार्पेटच्या आधारावरती खेळलेला फटका. कारण मागील 3 चेंडूवरती हवेमध्ये फलंदाजाने फटके खेळले. या चेंडूवरती मात्र एक सिंगल धावफलकावरती मिळते. सामना आता मात्र खूपच अडचणीमध्ये आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांचं मोठं आव्हान आहे. सामना जवळपास जय भैरवनाथ उसर संघाने आपल्या बाजूने वळवलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या आधारावरती ऑन ड्राईव्हचा फटका सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. सामना आता मात्र जवळपास सामन्यावरती विजय हा मिळवलेलाच आहे. कारण 1 चेंडूमध्ये 21 धावा. काहीतरी करामती येथे मैदानावरती झाली तरच या 21 धावा निघू शकतायत. सौरभ यावेळचा चेंडू फुल टॉस शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथे झेल पकडतोय. चौथी विकेट येथे मिळवली आहे गोलंदाज सौरभने. परंतु हा सामना येथे सहजरित्या जिंकलाय एनएससी महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर या संघाने. मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा जय भैरवनाथ उसर या संघाला.